नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वाद विथ रसिका या चॅनलवर। आज आपण सगळ्यात सोपी आणि स्वस्तात मस्त अशी उपवास स्पेशल शेंगदाणा बर्फी करणार आहोत। त्यासाठी मी तिथे पावशेर शेंगदाणे घेतलेले आहेत। ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये शेंगदाणे वर खाली करून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। सगळीकडून एकसारखे असे शेंगदाणे भाजले गेले पाहिजेत। आपल्या शेंगदाण्यांचा रंग बदललेला आहे, शेंगदाणे भाजत आलेले आहेत। शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाले आहेत। आता आपल्याला गॅस बंद करून शेंगदाणे संपूर्ण थंड करून घ्यायचे आहेत। आपले शेंगदाणे थंड झालेले आहेत। आता आपल्याला त्यांना चोळून त्यांचे साल काढून घ्यायचे आहेत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शेंगदाण्यांची साल आपल्याला काढून घ्यायची आहेत। आता आपल्याला एका मोठ्या परातीत हे शेंगदाणे काढून घेऊन पाकडून घ्यायचे आहेत। साल काढल्यामुळे आपली बर्फी पांढरी शुभ्र तर होणारच आहे व जास्त दिवस टिकणार सुद्धा आहे। राहिलेल्या शेंगदाण्यांनाही आपण पुन्हा चोळून त्याची साल काढून घेणार आहोत। आपल्याकडून जेवढी सालं निघणार आहेत तेवढी सगळी सालं आपण काढून घेणार आहोत। आता आपण हे शेंगदाणे कूट करून घेणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला कूट करून घ्यायचं आहे। उरलेले शेंगदाणे आपण अशाच प्रकारे मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहोत। आपलं कूट तयार झालेलं आहे। आता आपल्याला बर्फीसाठी पाक करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला 1 कप म्हणजे 200 ग्रॅम एवढी साखर घ्यायची आहे। एका पातेल्यात आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि त्यात आपल्याला ही सगळी साखर घालून घ्यायची आहे। हे प्रमाण योग्य आहे। आता आपण पाक तयार झाला आहे की नाही हे चेक करून घेणार आहोत। त्यासाठी एका डिशमध्ये आपण साधं पाणी घेतलेलं आहे। तर आपला पाक तयार झालेला नाही, आपण थोडा वेळ अजून पाक शिजून देणार आहोत। पाक व्यवस्थित तयार व्हायला 5 ते 7 मिनिटं लागतात। आता पुन्हा एकदा आपण पाक चेक करून घेऊ। तर बघू शकता पाण्यात जाताच पाक आळलेला आहे। आपल्याला जशी हवी तशी गोळी तयार झालेली आहे। आपण आता गॅस बंद करून ह्यात सगळं कूट घालून घेणार आहोत। आता आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। आपण हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून एका तूप लावलेल्या भांड्यात ओतून घेणार आहोत। आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे।
तुपाच्या हातानेही मिश्रण आपल्याला पसरवता येतं. उलताण्यानेही आपण हे मिश्रण पसरवू शकतो. आपलं मिश्रण व्यवस्थित पसरवून झालेलं आहे आणि थोडं थंडही झालेलं आहे. आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत. आपल्याला हव्या तशा आकारात आपण वड्या पाडू शकतो. आपल्या वड्या पाडून तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला हे पूर्ण वड्या थंड करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली बर्फी आहे तशी निघणार आहे. आता पूर्ण बर्फी थंड झालेली आहे. आता आपण त्या काढून घेऊ. तर आपली बर्फी इथे तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या कॉमेंट मला प्रोत्साहन देणार आहेत अजून व्हिडिओ काढायचं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता आपण बर्फी व्यवस्थित सर्व करून घेऊ. तर तयार आहे आपली स्वस्त आणि मस्त अशी शेंगदाणा बर्फी. थँक्स फॉर वॉचिंग.